संपत्तीच्या वादातून भावानं बहिणीवर बंदूक रोखली आहे। अमरावतीच्या वरुड तालुक्यातल्या बेनोडा शहीद गावातला हा प्रकार आहे। संपत्तीच्या वादातून भावानं बंदुकीचा धाक दाखवत बहिणीला धमकावलंय। सेवानिवृत्त आर्मी जवान असलेल्या भावानं हा प्रताप केलाय। पोलिसांसमोरच त्यानं ही बंदूक दाखवल्याचं कळतंय आणि पोलिसांनी मात्र यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। अमरावतीमध्ये संपत्तीच्या वादातून भावानं थेट बहिणीवर बंदूक रोखली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। छगन, अशा पद्धतीनं थेट बहिणीवर बंदूक रोखली गेली, पोलिसांनी मात्र यावेळी बघ्याचीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। हा भाऊ आणि बहिणींचा त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून हा वाद सुरू होता। अखेर काल जर बघितलं तर हा वाद चव्हाट्यावरती आलेला होता। भर रस्त्यावरती भाऊ बहिणीच्या प्रॉपर्टीसाठी बंदूक काढून तिच्या जीवावर बेतण्याचा प्रकार घडताना पाहिलं होतं। मात्र या घटनेदरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील त्या व्हिडिओमध्ये तैनात असलेले दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या सेवानिवृत्त जो आर्मी जवान आहे ज्याच्या हातात ही बंदूक दिसते आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी या ठिकाणी पोलीसच व्हिडिओ जो आहे तो बनवताना दिसत आहे। एक पोलीस कर्मचारी नव्हे तर तब्बल 3 ते 4 कर्मचारी या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। अद्यापपर्यंत या सर्व प्रकारावरती कुठलाही बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलीस मध्यस्थी करण्याऐवजी व्हिडिओ काढताना दिसत आहे। हा प्रकार समोर आलाय, त्यामुळे पोलीस अधीक्षक यामध्ये काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, छगन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण ही दृश्य पाहतोय। संपत्तीचा वाद होता भावा बहिणीमध्ये। निवृत्त आर्मी जवान आहे संबंधित भाऊ आणि त्यानं थेट बहिणीवर बंदूक रोखली। त्या सगळ्या प्रकारात पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय। अमरावतीच्या वरुड तालुक्यातली ही सगळी घटना आहे। मजबूर करू नका, पहिले सांगून तुम्हाला।